तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठाव आहे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. हा, असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. हा, वय तुझं नाव काय आहे बाबा? खंडू. अनगा हा, आता ते लय लांब आहे तिकडं. हा, मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूळ बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला जे पण असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा चल. तो साक्षात महादेवच की रे. खरं आहे बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा हे जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव लय ऐकलंय का? तुला माहिती आहे का रे त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लई हाईत बघ. बागा म्हणून हे असे भक्त आहे की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होते. वय काय त्यांचा गोंधळ कुणी बी ऐकलं आणि खंडोबा कळाला म्हणूनच समज. या डपाशीला गान मुरळीला लागल मुरळीला, या डपाशीला गलबा गेला. अन लागल मुरळीला, या डपाशीला गलबा. जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंद हर उच्च डोंगरी गडावरी. जगो जगो जय मल्हार. नाही आलेली. जेजुरी गडावरची चौकट, पुण्याची पलीकडे महादेवाच्या या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतं. देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केला. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञावरूच होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. ही कोण मस्त आहे. नाही रे, गावची याद येत नाही रे. येते आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, अय खंडू बाबा, खंडू बाबा. अगं तो बघ इथं बसलाय. काय हाय का त्याला? इथं बसलाय रे टापाहानी. पाण्यावर समधीकडे उडकलं तुला. अहो, काय हा भाळ कोसळलं काय? बरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच. हा, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या भाकऱ्यांना. काय?
अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, म्याच मारले. आता तुला कसं सांगू? अरे पण त्या मुख्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान खेळलंस होय तू? अरे कुठं खेळशी हे पा? त्यांना मी लेकरासारखं जीव लावला होता रे, आणि तू त्यांना मारून टाकलंस. परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोय सोय. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे म्याच त्यांना जित्ता करू शकतो. हा, पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा तुझ्या जीवाला काय हाय? येवक मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागेल. हा. बानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकत. हा, होय होय. ठीक आहे. माझी मेंढर जितकी झाली तर मी तुझ्या बरोबर लगीन करीन. ए, समद्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोहर सबूत दिलाय पोरीनं. हा, हे चेटूक आहे का भूतात की? हे बाबा काहीतरी कोण? बानाई! अगं चमत्कार झाला ग! सारी मेंढरं जिता केली खंडू बाबानं! अरे माझं कर्मा कुठून नाव जसं सुचली. मला आता कोण वाचणार? चेटूक बी नाय आणि भुताटकी बी नाय. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की रे, हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी मार्तंड हाय. ते बघा तिकडं.